नमस्कार. आमच्या हातात आहे सर्वांचंच फ्यूज. आम्ही आहोत MHJ विनाकारण न्यूज. MHJ विनाकारण न्यूज प्रस्तुत MHJ तुझा कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर नमस्कार, मी चीफ एडिटर चित्तनंदन कांबळे आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे MHJ तुझा कट्टामध्ये. आज आपल्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी अँकर पर्णिका. नमस्कार. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत आपले काही पत्रकार मित्रमैत्रीण. मी राहिलो. आणि ढोलकीवर साथ देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत शेजारच्या बिल्डिंग मधले, नाव काय? बंडू बंड्या आहेत. आपण या सगळ्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मी राहिलो. मेन माझं आहे. तर आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप तुम्हाला माहितीच आहे की MHJ तुझा कट्टामध्ये आपण वेगवेगळ्या मान्यवरांना बोलवतो आणि त्यांच्याशी हितगुज साधतो. हो, म्हणजे मागच्या महिन्यात सुद्धा अजय अतुल विनाकारण आले होते. नाही नाही, म्हणजे MHJ विनाकारण न्यूज मध्ये आले होते. बरोबर. तर त्यांची मुलाखत आहे की नाही मीच घेतली होती आणि ते मला म्हणाले होते, म्हणजे तुम्हाला सांगते, दृष्ट लागण्यासारखी अत्यंत मुलाखत झाली होती. आणि ते म्हणाले की पर्णिका, तुझा आवाज आहे की नाही अत्यंत गोड आहे. आणि म्हणाले की गेल्या 10 दशकात आम्ही असा आवाजच ऐकला. नाही, अगदी नाही, मुलाखत फारच छान झाली होती. अगदीच झाली होती, छान झाली होती. पण पर्णिका विसरू नका, आज आपल्या स्टुडिओत ज्येष्ठ गायक, महान गायक पंडित समोरिया चौगुलिया आलेले आहेत. तर आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सगळे. काय आवाज होतोय तुम्ही? हे नका, मुळात हे मला आवडलेलं नाहीये. मी शास्त्रीय संगीत गायक आहे ना. मग त्याला ढोलकी कशाला आणलीत तुम्ही? का लावणी गायला आलोय का? मला सांगा. तबला पाहिजे ना. पंडितजी, तुम्हाला या ढोलकीवर तबलाच ऐकायला येईल. बरं ठीक आहे, जशी तुमची इच्छा. नमस्कार, मी स्वराधीश गाणं पोपट सुमारिया चौगुलिया. मी खरं तर या कार्यक्रमाचा खूप मोठा फॅन आहे. मी नेहमीच हा कार्यक्रम बघत असतो. हो, गेल्या महिन्यातच अजय अतुल सुद्धा आले होते आणि त्यांनी माझं कौतुक केलं होतं. म्हणाले होते, पर्णिका, तुझा आवाज अत्यंत गोड आहे. सांगा जरा. पर्णिकाजी, पंडितजी आलेले आहेत आज. अजय अतुल गेले होते, ते येऊन आता पंडितजी आलेले आहेत. हो. तर पंडितजी, तुम्ही एवढे मोठे संगीतकार आहात. म्हणजे तुमची एवढी मोठी कारकीर्द आहे. तर मला सांगा, अजय अतुल यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अजय अतुल बद्दल विचारलाय प्रश्न मला. हा ठीक आहे. मी आलोय म्हटल्यावर माझ्या अनेक वर्ष माझ्याकडे ते गाणं शिकायला येत आहेत. ऍक्च्युली हुशार आहेत. ते तुमच्याकडे गाणं. हो. अनेक वेळा मी त्यांना टिप्स सुद्धा दिलेल्या आहेत गाण्याच्या. हे कुठे बाहेर मी बोललेलो नाहीये. पण परवा तुम्हाला सांगतो, ते त्यांचं गाणं एक लोकप्रिय झालंय, जीव रंगला दंगला गुंगला. अगदी फार लोकप्रिय गाणं. अत्यंत लोकप्रिय गाणं. तर ते माझ्याकडे घेऊन आले होते. ते गाणं मुळात असे मला ऐकून दाखवलं की बाबा हे गाणं आहे की जीव रंगला दंगला गुंगला, असं तेही गाणं. म्हटलं नाही, हे मला आवडलेलं नाहीये, ह्याच्यात वेगळं करा. म्हणून मी त्यांना ते ओरिजिनल चाल बदलून दिली आणि मग आता जी पिक्चर मध्ये आहे ती आहे. तुम्ही बदलून दिली? हा, मी त्यांना बदलून, मी सांगितलं हे चेंजेस करा. रंगला गुंगला गुंगला हो दंगला, रंगला गुंगला गुंगला हो दंगला, रंगला 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 हो हिप हिप गुंगला. या पद्धतीने मी त्यांना ते चेंज करून दिलं आणि आता ते ओरिजिनल एवढं हे. नाही, चुकीची चाल आहे ही. चालच नाही या गाण्याची. असं गाणं नाही येत. नाही, मला काय एकदा चाल दिली की मी विसरून जातो. माझा तो एक प्रॉब्लेम आहे. पण अजय अतुल यांनी मला फार मोठी कॉम्प्लिमेंट दिलेली होती. त्यांनी मला सांगितलं होतं, माझा आवाज त्यांनी ऐकला आणि म्हणाले, पंडितजी, जसं अकबराने ताजमहाल बांधल्यावर मजुरांचे हात कापले होते, तशी तुमची जीभ कापायला हवी. माझ्या डोळ्यात पाणी आलं त्या दिवशी. नाही, मुळात मी पाणी आलं, मी रडलो. खरं तर नाही यायला होतं पाणी, कारण ताजमहाल अकबराने नाही बांधलाय, तो शहाजहानने बांधलाय. नाही, पण अकबर आणि शहाजहान एकच आहेत ना, म्हणजे नाही, शहाजहान वेगळा आहे, अकबर वेगळा आहे. नाही, पण मला असं वाटलं लहानपणापासून एकच आहे. कसं असेल? असं असतं तर मनमोहन देसाईंनी अमर शहाजहान अँथनी असा सिनेमा केला असता की नाही? लक्षात घ्या, शहाजहान जो आहे त्याने ताजमहल बनवला, अकबर जो आहे त्याने बिरबल बनवला, बिरबलाच्या कथा बनवल्या. नाही, माझा प्रॉब्लेम तोच होतो. एकदा मी चाल सांगितली की मी विसरून जातो. पण
तुम्ही कौतुक केलं होतं माझं हे नका नका ना वाजू बराच वेळ मला काही कामच तसं नाही पण लोकनाट्य सुरू नाहीये ना ही काय मावशी बसली का इकडे असं नाहीये ना नका वाजू नका. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. पंडितजी तुम्ही मला सांगा, 28 वर्षांची तपश्चर्या म्हणूया आपण याला, हा खडतर प्रवास, खरं तर मला सांगा सुरांसोबत तुमचं जे काही एक ऋणानुबंध आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की जे नातं आगाऊपणा आणि गौरव मोरेच असतं आणि जे नातं पृथ्वी प्रताप आणि खोटा खोटा निरागसपणा याचं असतं ते नातं माझं आणि सुरांचं आहे. अतूट अजोड, कधीही तुम्ही त्याला विलग नाही करू शकत. खरे मागच्या वेळी जेव्हा अजय अतुल सर आले होते तेव्हा ते सुद्धा असंच म्हणाले होते एकच वाक्य पाठ आहे की का? संगीत आमच्या रोमारोमात आहे, अगदी. संगीत आमच्या चराचरात आहे. हो. तेव्हाही त्यांनी माझ्या आवाजात ऐका ना सर, मला इथे का बोलवलंय? नाही. हे तोरण लावायला बोलवलंय का मला? नाही की नाही, माझी मुलाखत आहे, नाही, माझ्याबद्दलचे प्रश्न विचारले तर मला जास्त आवडतील. बरं, मी तुमच्याकडेच येत होतो. मी आता तुम्हालाच प्रश्न विचारणार होतो. हा. मला सांगा पंडितजी, तुम्ही इतके शेकडो स्टेज शो केलेले हो, आहेत. हो. हं. पण कलाकार म्हणून पहिला परफॉर्मन्स आठवतो का? वा वा कलाकार कधीच नका ना अरे नका ना करू तुम्ही. एक तर तुम्ही तबलजी बोलवायला पाहिजे होता, तो हा बोलवलाय. त्याला वाटतं पंच नंतर वाजवायचं, असं नसतं हो. थांबा ना जरा, शास्त्रीय संगीतकार आहे ना मी, थांबा ना जरा, ची गरज नाहीये. हा तुमचा प्रश्न होता की पहिला तुमचं काय परफॉर्मन्स. मला आठवतंय मी 5 वर्षाचा होतो. बर माझे बाबा त्या काळचे मोठे पंडितजी होते. रवींद्र चौगुले, हा? सॉरी रवींद्र चौगुले, फार मोठे पंडितजी होते ते, फार मोठे पंडितजी होते. मला आठवतंय एक रात्र होती, रात्री 10ला त्यांचा एक कार्यक्रम होता. ते असेच कार्यक्रम करायचे, चला घेऊया सुरांची मैफिल, चला घेऊया सुरांची मैफिल, असा एक कार्यक्रम त्यावेळेला ते करायचे. तर त्यावेळेला मी विंगेत उभा होतो. बर बर कडाक्याची थंडी पडलेली होती. माझ्या बाबांनी सा लावला. त्यांना उचला. एक मिनिट, वनिताताई त्यांना उचला. हो काय झालं हो? त्यांना नाही का, घाबरू नका. काय झालंय, त्यांना कदाचित झोपेत गुंगी आली असावी त्यांना. नॉर्मल करा त्यांना आधी. ठीक आहात का तुम्ही? ठीक आहेत का वनिताजी? काय झालं काय पण मला हे कळत नाहीये. काय झालं की गेले 48 तास आहेत ना ते रिपोर्टिंग करतायत, त्याच्यामुळे त्यांची झोप झालेली नाहीये. सॉरी अरे मग बसवलं कशाला त्यांना तिकडे? त्यांना घरी पाठवा ना. नाही अशी मुभा दिली तर अख्खा स्टाफ घरी जाईल. कदाचित मी पण दिसणार अहो, नाही. काय बोलताय नाही, तुम्ही? वनिताजी तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही चहा वगैरे नाही. बरं. Sorry, हरकत नाही. तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या किस्स्याबद्दल सांगाल का? हो. पहिला परफॉर्मन्स. हो हा ओके हा. तर मला आठवतंय की मी 5 वर्षाचा होतो. कडाक्याची थंडी होती. माझ्या बाबांनी सा लावला. वनिताजी वनिताजी तुम्ही वनिताजी काय होत आहे? बऱ्या आहात ना? बरे आहेत ना तुम्ही? 3 सेकंदापूर्वी ती जागी होती. आवाज मी सा लावला लगेच पडली. असं कसं होईल? कदाचित पंडितजी तुमच्या आवाजातच इतकी जादू आहे. मला माहिती आहे मी काय आहे ते. नुसतं सा पडली असं कसं होईल? हे मुद्दामून चाललंय का? बरोबर. तुम्ही जे सा लावलात तो जरा लावून दाखवा. हा. तर कडाक्याची थंडी होती. माझ्या बाबांनी सा लावला. माझ्या बाबांनी सा लावला. हे मुद्दामून करते होई, हे मुद्दामून करते. नाही मी असं केल्यावरती पुढे कशी येते हे ठरवून करते ती. कळलं का? हे चुकीचं आहे त्याचं. नाही हे चुकीचं आहे. तिला सांगा प्लीज नाही सांगा. तुम्ही ओके आहात ना? ओके. त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही सा लावा. मी आता काही सा लावणार नाही. बाबांनी लावायचा तो लावला सा. मी काय आता ते दाखवणार नाही सांगून ठेवतो. हरकत- प्रश्न बदलूया का? ठीक आहे प्रश्न बदला. मला बरं, हा हरकत- आवडलेला नाही प्रश्न बदलूया. हरकत नाही. तर ह्या आहेत तर करतील. मध्ये मध्ये बोलू नका तुम्ही. नाही, मी- हा, दाट टोचतील आणि लांब वा जरा. पंडितजी, मला तुम्हाला वेगळा प्रश्न विचारावा असा वाटतोय की तुम्ही स्वतः इतके मोठे गायक आहात. हा मला सांगा, तुमचं एखादं आवडतं गाणं कुठलं? हो माझं आवडतं गाणं आहे प्र के अत्रे यांनी गीत लिहिलेलं आहे ते.
श्रीनिवास खळे यांचं संगीत आहे वा. आणि नाट्य संगीत आहे ते एका नाटकातलं पाणीग्रहण नावाचं नाटक आहे. स्केल द्या जरा. उगवला चंद्र हे बाय, अरे मुद्दाम करते अरे मुद्दाम करते का ही? वनिता गाणं म्हटलं की पडतंय. त्यांना उचला, त्यांना उचला, त्यांना उचला. हे सगळं ठरवून केलेलं तुम्ही सांगून नाही, ठेवा. वनिताबाई, मला देखील आवडलं नाही. वनिताजी बघा, तुम्ही इथे बसा. तुम्ही इथे पाणी बसा. द्या, पाणी द्या. बसा. तुम्ही इथे पाणी द्या. बसा. नाही, मगाशी सा लावला पडली, आता उगवला म्हटलं पडली. हे काय मुद्दामून एक मिनिट हो, आता पुन्हा करू नका सांगून ठेवतोय. पुन्हा करू नका सांगून ठेवतोय. रिपोर्टिंग करून आले तर पुन्हा करू नका. झाली नाहीये बहुतेक. हा. तुम्ही चिडू नका काय हा. ताई, तुम्ही रेडी काळजी घ्या. ओ हे लिहा जरा. हा आता पुन्हा झोपू नका तुम्ही. हा 2 दिवसांचा गॅप आहे त्यात एक झोपा. चांगलं नाही. हा, हा. उगवला. अरे वनिताजी नाही, आता कोणी काय करत झोपू दे. बसा. आता कोणी काय करायचं नाही, नाही, बसा 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 बसा. आता अशी झोपू दे. नाही 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 नाही. आता राहू दे, हे राहू दे. 48 तास ती झोपली नाही ना. Reporting करतात. 48 किलोची चरबी आहे तिच्यात, मी सांगतो तुम्हाला. हे सगळं मुद्दामून केलेलं नाही. झोपू दे. तुम्ही चिडू नका. तुम्ही बसा. चिडू नका तुम्ही सुरू करा. उगवला चंद्र पुनवेचा. उगवाला चंद्र पुनवेचा. उगवला चंद्र पुनवेचा. उगवला चंद्र पुनवेचा. वा. चंद्र पुनवेचा. पुनवेचा वरून मला दीदींचा किस्सा आठवला पुण्यातला. काय झालं होतं, दीदींना पुनवेचा हा शब्द किस्से ऐका माझ्याकडून काय ऐकू नका. दीदी हिच्या घरी आल्या होत्या आणि दीदींनी स्वतःने किस्से सांगितलं हिला. सगळं हिचंच ऐका, माझं ऐकूच नका. नाही तुम्ही चिडू नका. काय नाही ऐका, तुमचा आवाज तुम्ही हरवताय. हे बघा पंडितजी, त्यांचं ओघाओघात झालेला आहे. उगाच काही झालेलं नाहीये. प्रेक्षकांना आवडेल तुम्ही गायलात तर. ठीक आहे. उगवला. हे बघा, हे आता झोपते. हे बघा, हे मुद्दा म्हणून नाही आहे इथं. मगापासून तर वाट बघत होते, उगाला म्हटलं की झोपली. हे सगळं ठरवून झालेलं आहे. तुम्ही का दाही दिशा अशा फुलल्या. दाही दिशा वा, वा. अशा फुलल्या. दाही दिशा अशा फुलल्या. दाही दिशा अशा फुलल्या. वनी वनी. ओ वनी वनी. ओ ही का होती ते? मी बिल्डिंगवर उभा आहे. वनी वनी हात मारला हिला. ही का होते ते? तर तिचं नाव वनी आहे ना, त्याच्यामुळे तिने तुम्हाला हो दिली. तुम्ही एक काम करा पंडितजी, तुम्ही म्हणा मनी मनी असं म्हणा. गप्पा बस गं, दात ना घालेन. गप्पा बस तिकडे. ऐका उगवला चंद्र पुनवेचा. हे बघ. उगवला. वा वा. हे घे. अरे नाही नाही नाट- वा 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 वा. अरे वा. नाट- हे वेगळं चाललंय हे. हे नाही रे, वा वा. ते महत्वाचं नाही आहे. काय चाल अच्छा एक मिनिट.